काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मालकीच्या 6 ठिकाणांवर ईडीने छापे घातलेत। वांद्र्यातल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मनी लॉन्ड्रिंग केल्याचा सिद्दीकी यांच्यावर आरोपाने छापे घातलेत। वांद्रे परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। नेमके प्रकरण काय आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। बांधकामाआधी झोपडपट्टीमध्ये नागरिकांचं पुनर्वसन, प्लॉटपैकी काही भाग झोपडपट्टीवासियांना देणं बंधनकारक। योजनेसाठी खोटी कागदपत्र जमा केल्याचा आरोप। आधीच्या कारवाईत बिल्डरकडे सिद्दीकींविरोधात कागदपत्र मिळाली। बिल्डरच्या खात्यातून सिद्दीकींच्या बँकेत पैसे गेले, सूत्रांनी माहिती दिली आहे। पण या संदर्भात चर्चा करूयात। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्याबरोबर आहेत। सचिन सावंत, आपण बघतोय बाबा सिद्दीकींच्यावरती आरोप होत आहेत, झोपडपट्टी योजनेमध्ये बाबा सिद्दीकींनी घोटाळा केल्याचे। काय प्रतिक्रिया आपली यावरती? नाही, आता हे देशभरामध्ये एक पॅटर्न डेव्हलप झालेला आहे मोदी सरकारकडनं आणि राज्यामध्ये त्याच पावलावर पावलं टाकून आपण पाहतो आहोत की विरोधी पक्षाच्या नेत्यांचं त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं चरित्रहनन करायचं, त्यांच्यावरती सीबीआय अशा नॅशनल ज्या एजन्सीज आहेत त्या सोडायच्या आणि मोदी सरकार आणि फडणवीस सरकार दोन्ही त्या ठिकाणी फेल होत असताना पाहताना त्याच्यापासून लक्ष लोकांचं हलवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नामोहरम करायचं आणि बदनाम करायचं ह्या दृष्टिकोनातूनच वापर केला जातोय। याचं काही एक पॅटर्न आहे। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये म्हणजे अधिक माहिती आम्हाला अजून नाही आहे, परंतु राज्याच्या कुठल्या यंत्रणेनं तपास केलेला दिसत नाही आणि डायरेक्ट ईडीनं तपास केलेला दिसतोय। याचा अर्थ त्या ठिकाणी निश्चितपणे कळून येण्यासारखं आम्ही काही दुधखोळे नाही आहोत। ज्या तऱ्हेनं मोदी सरकार आणि फडणवीस सरकार त्या ठिकाणी चालू आहे, लोकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष त्या ठिकाणी आहे। त्यामुळे या सगळ्या काही त्यांनी अस्त्र वापरले तरी विरोधी पक्षाचा आवाज बंद होणार नाही। तो अधिक त्या ठिकाणी द्वेषानं जनतेचा जे काही प्रश्न आहेत ते आम्ही मांडू, आम्ही घाबरणार नाही आहोत, एवढंच आम्हाला सांगायचं। धन्यवाद सचिन सावंत, आमच्याशी सविस्तर बोलला त्याबद्दल। आपण पाहतोय बाबा सिद्दीकींच्या घरावर ईडीने छापे टाकलेत आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये घोटाळ्याचे आरोप बाबा सिद्दीकींवरती होत आहेत। या संदर्भातच ईडीने हे छापे टाकलेत। या संदर्भात बाबा सिद्दीकी यांच्याशी सातत्यानं झी 24 तास संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ झाला आहे। आता हे नेमकं प्रकरण आहे काय याविषयी अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, नेमकं हे प्रकरण काय आहे? ईडीनं बाबा सिद्दीकींच्या घरावरती, कार्यालयावरती छापे का टाकलेत? अजून एका बिल्डरचं नाव सुद्धा याच्यात पुढे येतंय। काय नेमकं हे प्रकरण आहे? भूषण, ईडीच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार प्रत्येक जे तपास यंत्रणा असतात म्हणजे जिल्हा पातळीच्या असतील किंवा राज्य पातळीच्या आणि राष्ट्रीय पातळीच्या असतील, ज्या पद्धतीने या संपूर्ण जो घोटाळा आहे तो 100 कोटीच्या वरचा आहे आणि जशी माहिती आपल्याला ईडीच्या सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार 100 कोटीच्या वरचा जी वरची प्रकरणं आहेत ती ईडी किंवा DRI यांच्यामार्फत चौकशी केली जाते। त्यांना तसे दस्तावेज पुरवले जातात आणि त्यानुसार मनी लॉन्ड्रिंग झाली आहे का, परदेशामध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आहे का, ज्या कंपन्यांना इथे कंत्राटं दिली गेलेली आहेत त्या कंपन्यांमार्फत परदेशामध्ये काही पैसे पाठवले गेलेत का, नेमके ते पैसे पाठवले गेले असतील तर कुठल्या कंपनीला आणि कोणत्या कारणाकरता पाठवले आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा संपूर्ण तपास ईडीकडे देण्यात आलेला आहे, असं एका ईडीच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। मुळात हे प्रकरण असं आहे, बाबा सिद्दीकी आणि त्यांचा एक जो बिल्डर मित्र आहे रफिक नावाचा, त्याच्यावरती असा आरोप आहे की ज्या झोपड्या होत्या वांद्र्यातल्या त्या झोपड्या त्यांचं पुनर्वसन करण्याआधीच त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मोबदला दिला गेला। त्याच पद्धतीनं
असंख्य अशी जी घरं अस्तित्वात नव्हती ती अस्तित्वात दाखवली गेली। त्या ठिकाणी घरं आहेत हे देखील दाखवलं गेलं आणि त्या बदल्यामध्ये शासनाकडून पैसे घेतले गेले, पण मुळात त्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं एक मोठी स्लम म्हणजे एक मोठी झोपडपट्टी दाखवण्यात आली होती, पण मुळात ती झोपडपट्टी त्या ठिकाणी नव्हतीच, पण त्या बदल्यात त्यांची दुरुस्ती आणि पुनर्वसनाचे पैसे देखील घेण्यात आलेले आहेत। असं एकूण 100 ते 400 कोटीचं हे संपूर्ण प्रकरण असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे। मुळात हा संपूर्ण हा जो हे प्रकरण आहे याचं तपास आधी का झाला नाही, आधी का छापे पडले नाही, असे असंख्य प्रश्न आता विचारले जात आहेत। पण ईडीचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सुरुवातीची यंत्रणा होती त्यांनी या प्रकरणामध्ये तपास केला होता, पण त्यांनी काही अंशी तपास करून पुढे तो तपास थांबवला, कारण का काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि आता जे अधिकारी आलेले आहेत त्यांना त्यामध्ये ठोस पुरावे मिळालेले आहेत। त्यांना वरच्या यंत्रणा ज्या आहेत त्यांनी अनेक परवानग्या दिलेल्या आहेत त्यांच्या चाकोरी बाहेर जाऊन तपास करण्याच्या। त्यामुळे ईडीला अनेक असे पुरावे मिळालेले आहेत ज्यामार्फत बाबा सिद्दीकी आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये हात असल्याचा त्यांना संशय आहे आणि त्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याकरता आणि केस पूर्णपणे स्ट्रॉंग करण्याकरता ईडीने छापे टाकलेले आहेत। त्यामुळे अनेक लोकांना हे प्रश्न पडले असतील की 2004 ते 2008च्या दरम्यान घडलेलं प्रकरण आहे त्याचा आता थेट 8-10 वर्षांनी तपास का, त्याच पद्धतीनं स्टेटने का तपास केला नाही, सेंट्रल का तपास करते, असे असंख्य प्रश्न आहेत। पण त्या प्रश्नांना हेच उत्तर आहे की प्रत्येकाच्या एक कक्षा असतात आणि त्यांनी जेव्हा पुढे जेव्हा पुढे सरकतो त्यानंतर ज्या गोष्टी बाहेर पडतात त्यानुसार हे छापे टाकले जातात। पण तुर्तास हे फक्त आरोप आहेत, पुढे जाऊन यामध्ये ठोस पुरावे दाखल केले जातील, त्यानंतर बाबा सिद्दीकी हे दोषी आहेत की नाही खरं आहे। अजित, आता आपल्याला बघायला लागेल की यामध्ये नेमकी कारवाई पुढे गेल्यानंतर काय यातनं सत्य बाहेर येतंय किंवा नेमका तपास कसा केला जातो हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।